नमस्कार. SIR मतदार यादी शुद्धीकरण ही जी प्रक्रिया आहे ती अत्यंत आवश्यक आहे आपल्यासाठी. 2002 ला आपल्या घरातील आई किंवा आपले वडील यांचं नाव 2002 ला महाराष्ट्राच्या बाहेर कोणत्या यादीमध्ये होतं याची माहिती आपण BLO यांना द्यायची आहे, जेणेकरून आपलं आजचं मतदार कार्ड आणि त्यावेळेचं 2002चं कुठे असलेलं आई वडिलांचं नाव हे मॅपिंग करून ते अधिकृतरित्या समाविष्ट करतात. हे BLO आहे. तर हे BLOचं काम, BLO वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प लावत आहेत. त्यांनी एक फॉर्मॅट तयार केला आहे. तुमचं आत्ताचं असलेलं यादी नंबर, पार्ट नंबर आणि 2002 ला असलेलं यादी नंबर, पार्ट नंबर. 2002 ला जर तुम्हाला तुमचं नाव आई वडिलांचं कुठे आहे शोधायचं आहे, तर ते CNNI हे ऍप्लिकेशन आहे, त्यावर तुम्ही शोधू शकता, जेणेकरून त्यांचं काम थोडंसं सोपं जाईल आणि ते पटकरून होऊन जाईल. आता झालंय काय, SIRच्या बरोबर जनगणना सुद्धा चालू आहे. काही लोकांना असं वाटतं की आमची जनगणना झाली म्हणजे आमचं SIR झालं, तर आपण थोडीशी गफलत करत आहात. क्षमा असावी, मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो, SIR हा एक प्रकार वेगळा आहे. ते मतदार यादी शुद्धीकरण आहे आणि आपली जनगणना हा एक प्रकार वेगळा आहे. लोकांना काय वाटतंय की आम्ही हे केलेलं आहे आणि त्यातून दुसरं अजून एक नवीन आहे, ते घरगणना आहे. काही लोकांना असं वाटतं की आम्ही घरगणना ऑनलाईन ऍप्लिकेशन सबमिट केलेलं आहे, तर आमचं मतदार यादी SIR झालेलं आहे. तर असं नाही आहे. आपलं वोटिंग कार्ड आपण घेऊन आपल्या BLOंना भेटावं आणि आपलं SIR ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी. जनगणनेसाठी सुद्धा आपण ह्या सगळ्याही अधिकाऱ्यांना सहकार्य करावे हीच नम्र विनंती आहे. काही शंका असेल तर आपण आपल्या जवळच्या जे BLO आहेत, समाजसेवक आहेत किंवा वॉर्ड ऑफिसर आहेत, अशा सगळ्या लोकांना संपर्क करू शकतात. ह्या नंबरच्या शेवटी एक यूट्यूबमध्ये आम्ही एक लिंक पाठवतो, त्याच्यामध्ये नवी मुंबईमधील बऱ्याचशा BLOंचे नंबर आहेत. आपलं यादी क्रमांक ओळखून त्या BLOंना फोन लावून त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता. धन्यवाद.